आता तुम्हाला मी हे सांगेल की स्त्री ही एकटी कारणीभूत नसते प्रेग्नेन्सी राहण्यासाठी, पुरुषही तेवढाच कारणीभूत असतो. तर बऱ्याच वेळा आम्ही जे बघतो की पेशंट आहे ती एकटी स्त्री येते फक्त ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि पुरुष आलेलाच नसतो, तिच्यासोबत तिची सासू वगैरे आलेली असते. तर तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की म्हणजे तिचा नवरा का नाही आला, तर त्यावेळी तिची सासू म्हणते आधी तिची ट्रीटमेंट तुम्ही करा, माझ्या मुलामध्ये काही दोष नाही, माझ्या मुलाला साधा कधीही तापही आलेला नाहीये. हा प्रमाण खूप जास्त आहे का? हो हो, हे प्रमाण खूपच जास्त आहे. कारण का पुरुषांचा म्हणजे पुरुषत्वावर आपण प्रश्न करतोय. इनफर्टिलिटीचे पेशंट कसे बरेच फिरून आलेले असतात, आधी 3-4 डॉक्टर्सला दाखवलेलं असतं वगैरे, त्यात बघतो बऱ्याच वेळा सिमेन अनालिसिसचा रिपोर्टच नसतो त्याच्यामध्ये. तर आम्ही विचारतो का केलेला नाहीये रिपोर्ट, तर तेव्हा ती बाई म्हणते की माझा नवरा तयारच होत नाहीये रिपोर्ट करण्यासाठी. प्रत्येक डॉक्टर तेच म्हणतात आणि फक्त पण डॉक्टरांनी ऍडवाइस केलंय सिमेन अनालिसिस त्यांना, त्यामुळे ते डॉक्टर बदलून टाकतात. इनफर्टिलिटीचं जे प्रमाण आहे ते स्त्रियांमध्ये जसं 30% आहे तसं पुरुषांमध्ये पण 30% आहे. कधी कधी दोघांमध्ये काहीच दोष नसतानाही 10% अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी आपण ज्याला म्हणू शकतो ते प्रमाण आहे.